नमस्कार, नादीप्स किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मेंदूवड्याची रेसिपी। मेंदूवडा आवडतो तर सगळ्यांनाच, परंतु तो तेवढा परफेक्ट बनत नाही। कधी तेलकट होतो तर कधी क्रिस्पी बनत नाही, फ्लफी बनत नाही आणि त्याला परफेक्ट आकार द्यायलाही जमत नाही। तर यासाठी काय करायचं, परफेक्ट मेंदूवडा कसा बनवायचा याचे छोटे-छोटे टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। व्हिडिओच्या शेवटी मी काही विशिष्ट टिप्स सांगितले आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरू करूया मेंदूवड्याची रेसिपी। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। इथे मी 7 ते 8 तास उडदाची डाळ भिजत घातली होती। डाळ मी स्वच्छ धुवून घेतली होती। तिचं काळसर पाणी जाईपर्यंत 2 ते 3 पाण्याने डाळ मी स्वच्छ धुवून घेतली होती। आपली डाळ परफेक्ट भिजली आहे, तुम्ही पाहू शकता। पण डाळ भिजल्यानंतरही तिचा उग्र वास येऊ नये म्हणून इथेही मी 2 वेळेस डाळ धुवून घेतली आहे। पण यातलं जास्तीचं पाणी काढून टाकण्यासाठी एक चाळण घ्यायची आणि त्यामध्ये ही डाळ निथळायला ठेवायची आहे। त्यामुळे काय होतं, जास्तीचं पाणी निघून जातं आणि बॅटर आपलं खूप पातळ होत नाही। तर याला 10 ते 15 मिनिटं निथळायला ठेवूया, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर डाळ फार कोरडी होते। जर तुम्हाला 15-20 मिनिटे थांबायला वेळ नसेल तर एखाद्या सुती टॉवेलवर 2 मिनिटं डाळ पसरवायची आणि त्यानंतर लगेच वाटली तरीही चालेल। 15 मिनिटांनी याला बघूया, यातलं पूर्णपणे पाणी निघून गेलं आहे। आता आपण याला वाटून घ्यायचंय। वाटताना मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 बॅचेसमध्ये ही डाळ मी वाटणार आहे। एकदमच पूर्ण डाळ वाटायला घेत नाही, नाहीतर डाळ चांगली वाटली जाणार नाही। हे वाटताना मी यामध्ये आल्याचे तुकडे टाकत आहे, सोबतच हिरव्या मिरच्या घालत आहे आणि यासोबत टाकूया 7 ते 8 मिरी। मिरी टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। आता याला आपण रवाळ वाटून घेऊया। जर तुम्हाला डाळ वाटल्या जात नसेल तर अगदी थोडंसं म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाकून वाटू शकता। अगदी रवाळ असं मी याला वाटून घेतलं आहे। फार बारीक असं वाटायचं नाही, नाहीतर वडे फार चिकट होतात। आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने राहिलेली बाकीची सगळी डाळही आपण वाटून घेऊयात। आपली इथे संपूर्ण डाळ वाटून झाली आहे। आता यामध्ये घालूया पाव चमचा हिंग। हिंग घातल्याने वडे पोटाला बाधत नाहीत। उडीद डाळीच्या पदार्थामध्ये शक्यतो हिंग आवर्जून वापरायचा, सोबतच चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पहिल्या वेळेचं बॅटर वाटताना त्यामध्ये आपण आलं, हिरवी मिरची तशीच मिरी घातली होती, ती पण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता हे बॅटर आपण हाताला पाणी लावून एकाच दिशेने 4 ते 5 मिनिट फेटून घेऊया। हे बॅटर जेवढे जास्त आपण फेटू तेवढे वडे आपले छान होतात, फ्लफी बनतात। त्यामुळे बॅटर थोडं जास्त वेळ फेटायचंय। आता आपलं फ्लफी बॅटर तयार आहे। हे बॅटर फ्लफी झालं हे कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला हे बॅटर सोडून पाहायचं आहे। त्यासाठी एक पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये सोडायचा। तो गोळा जर पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगला, तो वर आला तर समजायचं आपलं बॅटर फ्लफी झालंय, परफेक्ट बॅटर बनलंय। पाहू शकता इथे पाण्यामध्ये गोळा तरंगत आहे। हा गोळा आपण हाताने अलगद उचलून घेऊ शकतो। असा तो अलगद उचलता आला म्हणजे परफेक्ट बॅटर तयार आहे। आता आपण वडे बनायला घेऊया। एक छोटीशी ट्रिक सांगते। वडे बनवताना काय करायचं, आपल्याकडे जे फुलपात्र असतं किंवा एक प्याला असतो तो घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि वड्याचं बॅटर घेऊन त्यावर ते थापायचं। असे वडे बनवले तर ते कढईमध्ये सोडायला सोपे जातात, तेलामध्ये ते अलगद सुटतात आणि वडेही परफेक्ट शेपमध्ये बनले जातात। अशा पद्धतीने तुम्ही वडे बनवू शकता। आता हे वडे आपण तळण्यासाठी घेऊया। पाहू शकता तुम्ही, मी इथे वडे थापून तेलामध्ये सोडत आहे। प्याल्यावर असेच वडे बनवायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे, सहज ते सुटल्या जातात। तेलात सोडल्या सोडल्या लगेच आपल्याला याला टच करायचं नाही, म्हणजे वरचं आवरण क्रिस्पी बनेल आणि वड्यांचा शेप बिघडणार नाही। जराशे तळले की आपण याला पलटू शकतो। वडे तेलात सोडताना गॅसची फ्लेम लो करायची, पण वडे तळताना गॅसची फ्लेम हाय करायची, जेणेकरून आपले वडे तेलकट होणार नाहीत। वडे आपल्याला क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। वडे बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा। जर फेटलेले बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर अशा वेळी एक वडा तळून बघावा। वडा आतून कच्चा लागत असेल तर थोडं पाणी घालावे आणि हाताने फेटावे। भिजलेले पीठ पातळ झाले तर पिठाला दाटपणा येण्यासाठी 2 ते 3 चमचे तांदूळाचं पीठ वापरा। तांदूळाच्या पिठामुळे वडे वरून कुरकुरीत पण आतून जराशे घट्ट राहतात।
डाळ भिजवताना त्यामध्ये मेथीदाणे घाला, त्यामुळे वड्याची चव छान लागेल आणि डाळ भिजायलाही ती पटकन भिजेल। जर तुमची डाळ जास्त भिजलेली नसेल तर बॅटर थोडा वेळ गॅसपाशी ठेवा किंवा एक 15 ते 20 मिनिटं उन्हात ठेवलं तरी चालेल, त्यामुळे वडे फ्लफी बनतील। मी सांगितलेल्या ह्या टिप्स तुम्ही नक्की वापरून पहा, त्याचा तुम्हाला वडे बनवताना फायदा होईल। आता आपले इथे परफेक्ट गोल्डन ब्राऊन कलरचे वडे तळून झाले, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। साऊथ इंडियन दही चटणी सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत हे वडे एकदम बेस्ट लागतात, चवीला एकदम भारी लागतात। पाहू शकता तुम्ही इथे आपला वडा सॉफ्ट झाला आहे। हा वडा मी तुम्हाला फोडून दाखवत आहे, आतून पण एकदम छान झालाय आपला वडा। याच पद्धतीने तुम्हीही परफेक्ट मेंदू वडा बनवू शकता। तर वाट कसली पाहता, तुम्ही ही रेसिपी लगेच करून पहा। रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। नाथदीप्सवर नवीन असताल तर नाथदीप्सला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।